हॅलो गाईस, आज आपण बनवतोय डिंकाचे लाडू. त्यासाठी मी खोबरे, खारीक, खोबरे 1 किलो, खारीक 1 किलो आणि काजू बदाम सगळे 100-100 ग्रॅम घेतलेले आहे. आणि आपण आता सगळं तुपावर फ्राय करून घेत आहोत. सगळं एक खमंग भाजून घेणे. खरपूस भाजल्यानंतर आपण एक थंड होईपर्यंत एक कढईत आपण गूळ घेऊन तो पातळ वितळून त्याचा थोडा पाक करणे, म्हणजे पातळच ठेवणे, फक्त गूळ वितळून द्यायचा. आणि सगळं मिश्रण आपण बारीक करून घ्यायचं. तोपर्यंत आता हा गूळ वितळोपर्यंत आपण सगळं मिश्रण मिक्सरला बारीक करून घेऊ. खोबरं, काजू, बदाम सगळं मिक्सरला एकजीव करून घेऊ. आणि नंतर आपण आता हा गूळ त्या मिश्रणात ओतू. ते मिश्रण आता आपण चांगलं एकजीव करून घेऊ. एकजीव होईपर्यंत कलथ्यानेच आपण, म्हणजे कलथ्याने खाली वर खाली करून घेणे, कारण ते गरम असतं. त्याच्यामुळं आपण एकसारखं ढवळत राहणे. एकसारखं ढवळून घेतल्यानंतर आपण आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेले आहे. बाजूला ठेवलं होतं मी हे बाकीचं, हे पण एकत्र करून घेते. आणि मग आपण एकसारखं ढवळून घेतल्यानंतर आता लाडू बांधायला मी सुरुवात करते. आता सगळे लाडू वळून घेऊया. आणि हे लाडू गरम गरमच वळायचे असतात, थंड होऊ द्यायचे नाही, नाहीतर परत आपलं बाइंडिंग मिळत नाही आणि बाइंडिंग होत नाही. त्याच्यामुळं आपण गरम गरमच जेवढं शक्य होईल तेवढं पटापट बांधावं लागतात. आता लाडू वळून झाले हे बघा, कसे सुंदर लाडू झाले आहेत खाण्यासाठी.